स्टार्ट. सगळ्यांच्या बरोबर ती मन मिळावं आहे. संकेत हा माझा आत्तेभाऊ जर असला तरी माझा सख्खा भाऊच आहे. तो आणि मी लहानपणापासून एकत्रच खेळत आलो आहे आणि त्याला लग्नाच्या खूप शुभेच्छा. आणि मयुरीला पण. हे पण जरा कमर्शियल झालेली. तिच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. पहिल्या फर्स्ट ऑफ ऑल संकेत आणि मयुरीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लग्नाच्या परत घ्या. नेमकं सांगायचं काय? वाईट दिलाय तुझ्याबद्दल काय काय सांगितलं माहिती मी इंटरव्ह्यू मध्ये. एक्झॅक्टली बाद गोष्टी सांगितल्या. पहिली फेटा मग शेर. सो खूप ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे ओके आजच्या दिवसाची. की असं वाटतंय की एक पूर्ण इव्हेंट प्लॅन केला आहे आणि त्याच्यासाठी मी फक्त बॅक टू बॅक तो फ्लो फॉलो करत चाललो आहे. गो विथ द फ्लो बट एन्जॉईंग एव्हरी सिंगल मोमेंट. आय थिंक सो ज्या दिवसाची बऱ्याच दिवसापासून एक आस लागून होती की बाबा हां 17 तारखेला आपल्याला एवढ्या गोष्टी करायच्या. इट्स ॲक्च्युली हॅपनिंग. असं वाटते की मी बऱ्याच दिवसापासून मी जसं एक पर्सन मॅनिफेस्ट करत होते. माझी एक सवय आहे की कुठली गोष्ट मला पाहिजे असेल तर ती मी मॅनिफेस्ट करते, मी डे ड्रीम करते. कारण मला माहिती आहे मॅनिफेस्ट केलं आणि डे ड्रीम केलं आणि एक्झिक्युशनवरती थोडं वर्क केलं. ऑफकोर्स एक्झिक्युशन लागतेच कुठल्याही डे ड्रीमिंगला किंवा मॅनिफेस्टेशनला. त्यामुळं मी तशा लाईफ पार्टनरच्या शोधात होते बरेच दिवस बरेच महिने आणि ते मॅनिफेस्ट करून करून हा मला भेटलेला आहे असं मला वाटतंय. आणि आय होप त्याच्या बाबतीत पण सेम आहे. मैंने जाना मुझ में तू है, मैंने जाना मुझ में तू है, दिल है नादान कैसे पहिल्यांदा असं झालं की वन फाईन डे आय वॉज चेकिंग माय DM आणि त्याच्यामध्ये मला एक DM आला होता मयुरी चौधरी या हँडलवरून आणि आय वॉज ॲक्च्युली सरप्राइज्ड. त्याच्यानंतर आय थॉट आय शुड मीट हर. छलक गए नैना तूने मन भर दिया, मेरे खाली से दिल को यूं तूने घर कर दिया. छलक गए नैना तूने मन भर दिया, मेरे सोने से दिल को यूं तूने घर कर दिया. सो कोल्हापूरमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. मी येऊन ऑलरेडी तिथे थांबलो होतो. बाय द टाइम शी इज कमिंग तिची गाडीच बंद पडली. चौकात सिग्नलला गाडी बंद पडली. मी त्याला फोनवर फोन करते की माझी गाडी बंद पडली आहे, तू इथे ये आत्ताच्या आत्ता. माझ्या मागे 2 बस होत्या, त्याच्या मागे ट्रॅफिक हॉर्न मारत होतं सिग्नलला. आणि लगेच मी 10 मिनिटात पोहोचलो. आणि तिथे आमचं पहिलं इंटरॅक्शन असं झालं की डोंट वरी तू माझ्या गाडीत जाऊन बस वॉट एव्हर इट इज, कारण की पाठीमागे लाईन लागली आहे. आणि त्या किऑसमध्ये आमचं फर्स्ट इंटरॅक्शन होईल इन पर्सन हे वाटलं सर. म्हणजे असं नाही झालं की हां आम्ही भेटलो, छान नाईस वाईब्स, कॉफी पिली, अशी नाही झाली आमची भेट. त्याच्या अगोदर फोनवर आमचं 3-4 वेळा बोलणं झालं होतं. पण आय थिंक सो दॅट वॉज अन एक्साइटिंग फेज. नंतर आम्ही 2-3 वेळा भेटलो. मग पॅरेंट्स भेटले. कांदेपोह्याचा कार्यक्रम झाला त्यांच्या घरी सांगलीमध्ये. आणि कधी तिला पण वाटलं नव्हतं की अरेंज मॅरेज या प्रोसेसमधून शी विल एंड अप गेटिंग अ लाईफ पार्टनर. आणि आय वॉज व्हेरी हॅपी टू सी ॲज अ ह्युमन बिंग वॉट शी इज अँड देन ॲज अ लाईफ पार्टनर वॉट शी वॉन्ट्स टू.
आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आमची फ्रिक्वेन्सी मॅच झाली आणि मी डिसाइडेड टू टेक दिस अहेड. असा होता हा किस्सा. सपना है सच है कि जादू है या जाने क्या है, बहता समय एक पल को यही थम गया है. लगता है था लिखा तू है मेरे लिए और मुझे भी तेरा होना ही था. Mayuri as a partner, I think so. ती से की I always wanted someone who's partner in crime. Okay. मला हा मेसेज द्यायचा की आय होप आतापर्यंत तो जसा आहे तो तसाच राहावा, त्याच्यात काही चेंज नको व्हायला. आणि तिथेच आमची फ्रिक्वेन्सी मॅच झाली की वी कॅन बी बेस्ट पार्टनर इन क्राईम फॉर लाईफ. पण ओव्हरऑल त्याचा स्वभाव जसा आहे ना त्यात तर मला काही चेंज नको. फ्युचरसाठी माझी एकच इच्छा आहे की तिनं ओरिजिनल स्वभाव विसरला नाही पाहिजे. आय थिंक सो दिस विल मेक our whole relation much better because I respect her as a person and I hope that is the same for me. आणि आम्हाला आता खूप आनंद आहे की मयुरीसारखी मुलगी आता आमच्या फॅमिलीचा मेंबर होते. आम्हाला खूप आनंद वाटतो. सो ऑल द बेस्ट फॉर संकेत अँड मयुरी, आणि दोघांचे आयुष्य एकदम चांगलं जाऊ हीच देवाकडे प्रार्थना.